अंतराळ हे नाव घेतलं की आपसुकच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतात ते म्हणजे अनेक ग्रहतारे आणि भरलेलं विश्व, आकाश सुद्धा. आणि याच सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी बदलापूर शहरामध्ये एक आपल्या छोटा चिमुकला सायंटिस्ट तयार झालेला आहे. विश्वास बसणार नाही की बदलापूर शहरामध्ये असे सुद्धा विद्यार्थी आहेत. आज खर तर स्पेस डे आहे, 23 ऑगस्ट, म्हणजेच आज अंतराळ दिन आहे. आणि आज अंतराळ दिनानिमित्त बदलापूरकरांसाठी अभिमानाची बाब काय आहे माहितीये का? माझ्यासोबत 14 वर्षाचा बदलापूर शहरातला हा ज्युनियर सायंटिस्ट आहे, ज्याच्या नावानं आता विद्यार्थ्यांना स्पेस रिलेटेड जो काही अभ्यास करायचा असेल त्यासाठी चक्क स्कॉलरशिप मिळणार आहे. अगदी खरं ऐकताय, ज्युनियर सायंटिस्ट आपल्यासोबत आहेतच. त्यांचे आतापर्यंतचे अचिव्हमेंट काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पण आजचा हा जो स्पेस डे आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत. सध्या आपण त्याच्या बेडरूम मध्ये आहोत. तुम्ही बघत असाल त्याचा बेडरूम कशा पद्धतीने, म्हणजे आई वडिलांचं विशेषतः कौतुक आहे की एकंदरीत मुलाला घडवण्यासाठी त्याचे स्वप्न, या ठिकाणी स्वप्नांकडे अगदी चांगल्या पद्धतीची त्याची वाटचाल व्हावी यासाठी प्रयत्न कसे असावे तर ते अशा पद्धतीचे असावे. हा हे ज्युनियर सायंटिस्ट आहेत, पण आपण बघत असाल तर ही स्कॉलरशिप नेमकी काय आहे आणि तुमच्या मुलांना सुद्धा ही स्कॉलरशिप मिळू शकणार आहे सोहम याच्या नावाने. अगदी खरं ऐकताय, वेळ न घालवता आजच्या दिवसासंदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत. दुसरीकडे आज आपल्यासोबत न्यूजटेक मराठीच्या माध्यमातून ज्युनियर सायंटिस्ट सोहम आपल्यासोबत असणारच आहेत, परंतु त्यासोबत त्यांच्या आजी सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, ज्या आज थेट गावाहून आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्यासोबत, म्हणजे बद्दल त्यांना काय वाटते ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याच्या अचिव्हमेंट आपण खरं तर पाहतोय. अवघं 14 वय आणि तुम्ही इथे बघत असाल तर उपग्रहाचा शोध सुद्धा सोहमने लावलेला आहे. आणि म्हणजे ज्यावेळी आम्ही इथे आलो आम्हाला विश्वास बसला नाही या सगळ्या गोष्टींचा. आणि ही कौतुकाची बाब आहे आणि बदलापूर शहरासाठी विशेषतः अभिमानाची बाब आहे असं आपण म्हणू शकतो. सो वेळ न घालवता आपण ज्युनियर सायंटिस्ट सोहम साळवे यांच्याशी संवाद, यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा आहेत आजच्या दिवसाच्या, कारण की जिथे आम्ही जमिनीवर उभं राहून वरती आकाशात पाहतो, ग्रह तारे चंद्र सूर्य सगळ्याच गोष्टी पाहतो, पण त्याच वेळेला म्हणजे 2024ला त्यांनी या उपग्रहाचा शोध लावलेला आहे. 2025ला त्यांना मान्यता मिळालेली आहे. आता 2026 सुरू आहे आणि एवढ्या लहान वयात एवढा मोठा अभ्यास त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि आज तोच स्पेस डे आहे आणि त्याच निमित्ताने खास ही मुलाखत आपल्या सोबत आपल्या प्लॅटफॉर्मवरती सोहम आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत. काय सांगाल, काय मत आहे आजच्या या दिवसाचं तुमच्याबद्दल? तर आज 23 ऑगस्ट 2026 आपल्या देशातला थर्ड नॅशनल स्पेस डे आहे. या दिवशी जर तुम्ही बघितलं तर याच दिवशी 3 वर्षापूर्वी चंद्रयान 3 आपल्या चंद्रमाच्या साऊथ पोलवर सॉफ्ट लँड झालेला आणि जी डार्क साइड असते जिला आपण कधीच बघत नाही तिला एक्सप्लोर केलेलं आहे. तर आजचा दिवस जेव्हा लास्ट टू लास्ट इयर जेव्हा नरेंद्र मोदींनी असं ऐलान केलेला की आजच्या दिवशी आपल्या देशात आपल्या भारत देशात असं एक दिवस आपण मनवणार ज्याचं आहे द नॅशनल स्पेस डे. ते जी जागा होती जिकडे चंद्रयान 3 सॉफ्ट लँड झालेला ती शिवशक्ती पॉइंट मुळे ओळखली जाते. अर्थात त्याने म्हणजे सांगितलेलं आहे की आजच्या दिवसाचं महत्व आणि आजचा दिवस का साजरा केला जातो. बरं मला सांगा की हे सगळं अचिव्हमेंट, ही सगळी म्हणजे स्पेस, अंतराळ आणि हे एवढं सगळं उपग्रहाचा शोध, या सगळ्या गोष्टी, याचा शोध लावण्यासाठी खूप मेहनत, सगळ्या गोष्टींचा अभ्यास, बारकाईने अभ्यास खूप गरजेचा असतो. आता तुम्हाला एका संस्थेच्या माध्यमातून तुमच्या नावाची स्कॉलरशिप मिळणार आहे. कशा पद्धतीची त्याची तयारी आणि ही स्कॉलरशिप नेमकी आहे काय, कशा पद्धतीची उपयोगात पडणार आहे विद्यार्थ्यांना? तर मी स्पेसक्रॅफ्टचा एक ज्युनियर सायंटिस्ट आहे. स्पेसक्रॅफ्ट मध्ये एक अँबॅसडर प्रोग्राम होती त्याच्यामध्ये मी सिलेक्ट झालेलो आहे आणि त्या संदर्भात मला माझ्या स्वतःच्या नावाची एक स्कॉलरशिप पूर्ण ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये चालवण्याचं अवसर भेटलेला आहे. त्याच्यामध्ये जे लोक किंवा जे मुलं हर एक स्कूल किंवा कॉलेज मधून ज्यांना स्पेसच्या बद्दल इंटरेस्ट आहे, जे त्याच्याबद्दल काहीतरी पुढे करू शकतात, जे की फ्युचर डॉक्टर कलाम असतील, फ्युचर विक्रम साराभाई असतील, अरे वा. त्यांना घडवायसाठी ही स्कॉलरशिप त्यांना दिली जाणार आहे. हम्म. वरतून
मी स्पेसक्राफ्ट्स मध्ये काम करणारे खूप मोठे मोठे सायंटिस्ट आहेत. कोण कोण आहे तिथे तुमच्यासोबत? प्रवीण सर आहेत, प्रवीण वाकोडे सर आहेत, युवराज सर आहेत. खूप मोठे मोठे सायंटिस्ट आहेत ज्यांच्या मार्गदर्शनमुळे मी माझे 3 पुस्तकं लिहिले आणि आता मी इथे उभा आहे. अर्थात. मला सांगा की हे सगळं करत असताना म्हणजे कसं म्हणजे हे वय असतं खेळण्याचं असतं बऱ्यापैकी आणि हे सगळं करत असताना थेट उपग्रहाचा शोध तुमच्या माध्यमातून लावला जातो आणि म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे योग्य प्लॅटफॉर्म मिळणं यासाठी गरजेचं असतं. तो कसा मिळाला? तर योग्य प्लॅटफॉर्म मला स्पेसक्राफ्ट कडून भेटलेला. वरतून माझ्या मम्मी आणि पप्पांनी किंवा जे काय माझे गुरु आहेत, जे की माझे मेंटॉर्स आहे, त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि जसं मॅम म्हटली, यावेळी मला अभ्यास जास्त करायला पाहिजे, खेळ कुदलं पाहिजे. परंतु मी या गोष्टीवर हेच बोलणार की आपल्याला सगळ्यांना बॅलन्स करायला लागतो. सगळं बॅलन्स झाल्यावरच ऍट लास्ट सगळं बॅलन्स आउट होऊन आपल्याला सगळं करायला भेटतं. तर जी वेळ टाइम मॅनेजमेंट आहे ते उत्तमच स्पेसक्राफ्ट मध्ये पण शिकवलं जातं. वरतून माझे मम्मी पप्पा खूप सपोर्ट करतात मला. माझे गुरु जे स्कूल मधले गुरु आहे ते सगळे पण मला खूप सपोर्ट करतात आणि मला इन्स्पायर केले खूप मोठ्या मोठ्या सायंटिस्टनी जसं की विक्रम साराभाई सर आहेत, होमी जहांगीर बाबा सर आहेत, स्टीफन हॉकिंग सर आहेत, अल्बर्ट आइन्स्टाईन सर आहेत. खूप मोठे मोठे सायंटिस्टनी मला मार्गदर्शन नाही दिला तरी मला इन्स्पायर केलेलं आहे पुढच्या त्यांच्याच कदमावर चालून एक मोठा स्पेस पॉवर देश घडवण्यासाठी. अरे वा. 14 वर्षाचा हा चिमुकला आहे आणि आपण बघत असाल तर स्वप्न काय असतात ते आपण त्याच्या या सगळ्या शब्दांमधून आपल्याला लक्षात येत असेल. अगदी मोठमोठे सायंटिस्ट यांची तुम्ही नावं घेतलेली आहेत. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं म्हणजे एक ध्येय होतं की प्रत्येक घरात एकतरी सायंटिस्ट घडला पाहिजे आणि माझ्या मते हे एक उत्तम घर आहे की तुमच्यासारखा एक सायंटिस्ट घडलेला आहे. कसं बघता या सगळ्याकडे? या सगळ्यांकडे मी असं बघतो की द ग्रेट विजनरी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर यांचं जे स्वप्न होतं हर घर से साइंटिस्ट निकलेगा, वो सपना स्पेसक्राफ्ट बहुत अच्छी तरीके से मतलब खूप चांगल्या प्रमाणाने त्याला वाढवत चाललेलं आहे. जसं की पहिलं जेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये होतो तेव्हा सुपर 1000 बॅच ज्युनियर सायंटिस्ट बॅच होती. त्याच्यानंतर मी अजून सिलेक्ट झालो सुपर 100 ज्युनियर सायंटिस्ट बॅच मध्ये, जिकडे मला हे 4 स्टार ज्युनियर सायंटिस्ट बॅच पण भेटलेलं आहे. त्याच्यासोबतच मग आता थर्ड इयरला जर मी सिलेक्ट झालो तिकडे सुपर सायंटिस्ट मधून मी सिलेक्ट होईल, त्याच्यामध्ये मी एक ऑफिशियल स्पेस ट्युटर बनेल. हे सगळं जे स्पेसक्राफ्ट असं प्लॅन बनवतंय त्याला 1-2 दिवसात नाही बनलेलं, त्याला खूप वर्ष लागले बनायला. आणि ह्याच्यामुळेच माझ्यासारखे खूप मोठे सायंटिस्ट बनवायला मला स्पेसक्राफ्ट अँबॅसिडर बनवलं गेलं होतं. अरे वा, खूप छान. 2024ला उपग्रहाचा शोध तुमच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने म्हणजे कसं या सगळ्या गोष्टी आणि मान्यता कशा पद्धतीची मिळाली त्याला? तर IASC इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमी सर्च कॅम्पेन असं एक कॅम्पेन आहे जे की नासा चालवते, ज्याच्यामध्ये पॅनस्टार टेलिस्कोपनी पूर्ण ऍस्ट्रॉइड बेल्ट जे मंगळ आणि ज्युपिटरच्या बीच मध्ये जे पडतं ऍस्ट्रॉइड बेल्ट त्याला म्हणजे त्याच्यामधले जे ऍस्ट्रॉइड्स आहेत त्याला शोधतं. जसं की मी जो सोडलेला ISRO 149 त्याच्याबद्दल इस्रो आणि नासा दोन्हीकडून मान्यता भेटलेली आहे, ज्याच्यामधून मला तिकडे बघू शकतात मला एक टाईपचं असं सर्टिफिकेट भेटलेलं आहे. त्याच्यानंतर मला ह्या बाबतीत खूप म्हणजे ऍज अ टाईप ऑफ इन्स्पिरेशन पण भेटलेलं आहे जेवढं मी गॅदर केलेलं आहे. आणि मी या सगळ्यांना परत माझ्या गुरु आणि माझ्या मेंटर्सला थँक्यू म्हणणार. अर्थात गुरूंचे वारंवार आभार मानले जातात. सोहम यांच्या माध्यमातून जे ज्युनियर सायंटिस्ट आहेत. उपग्रहाचा शोध लावलाय. मला सांगा हे सगळं अभ्यास करत असताना म्हणजे कशामध्ये जास्त तुम्हाला इंटरेस्ट आहे? ग्रह, तारे, अंतराळामध्ये कशामध्ये काय? अंतराळमध्ये जर मी बघितलं तर मला खूप खूप टॉपिक्स मध्ये इंटरेस्ट आहे, जसं की ग्रह, आपलं सोलार सिस्टम, मिल्की वे गॅलेक्सी खूप मध्ये, ऍस्ट्रॉनॉमी स्पेसिफिकली मध्ये मी आहे. मला आता स्पेस लिटरेचर मध्ये पण मी म्हणजे खूप योगदान देतोय. मी त्याच्यामध्ये 3 पुस्तकं लिहिली आहेत. पुढच्या युगात म्हणजे जेवढं मी करू शकतो, जेवढे टॉपिक्स मी डिस्कस करतो, जसं की मल्टिवर्सच्या बद्दल आहे, एलियन्सच्या बद्दल आहे, हे सगळ्यांबद्दल माझं म्हणजे what I can say means an important perspective of mine which I will explore it a lot.
अर्थात तुमच्या नावाची स्कॉलरशिप जाहीर होणं आणि ती विद्यार्थ्यांना मिळणं, अगदी स्कॉलरशिप म्हटलं की आई वडिलांचा आर्थिक भार कमी होतो. शिक्षण घेण्यासाठी अगदी सहजरित्या विद्यार्थ्यांना ती संधी मिळते आणि ही संधी सोहम यांच्यामुळे, ज्युनियर सायंटिस्ट यांच्यामुळे आणि बदलापूरच्या या चिमुकल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे पालकांसाठी सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा असणार आहे. या थोडे स्कॉलरशिप बद्दल आम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन द्या की याचा उपयोग कशा पद्धतीने, आणि आम्हाला अशी सुद्धा माहिती मिळाली की तुमच्या माध्यमातून इंटरव्ह्यूज, तुमच्या माध्यमातून लेक्चर्स, या सगळ्या गोष्टी सुद्धा होणार आहेत. तर जसं की मी सांगितलं, स्पेसक्राफ्ट ही इंटरनॅशनल संस्था आहे. त्याच्यामधून स्पेसक्राफ्ट अँबॅसडर असं एक प्रोग्राम चालवलं जातंय. त्याच्यामध्ये मी ऍज अ अँबॅसडर सिलेक्ट झालेलो आहे. ज्याच्यामध्ये मी माझ्या टोटल डिस्ट्रिक्ट्स मध्ये जेवढे पण स्कूल्स आहे, कॉलेजेस आहे, जिकडे स्पेस एज्युकेशन लॅक करतं किंवा त्यांना एवढं चांगलंपणी नाही भेटत. कारण का जर तुम्ही स्वतः एक म्हणजे आपल्या मुलाचं जर एक पूर्ण असं टाइम टेबल चेक केलं पूर्ण स्कूलचं, त्याच्यामध्ये काय असतं, सायन्स मध्ये फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असतं. परंतु त्याच्यामध्ये खूप सगळ्या ब्रँचेस आहे. सायन्स मध्ये ऍस्ट्रॉनॉमी, ऍस्ट्रोबायोलॉजी आहे, क्वांटम फिजिक्स आहे, फार सगळे ऑप्शन्स आहे जे आपण सायन्स मध्ये घेऊ शकतो फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या ऐवजी. त्याच्यानंतर मी ही स्कॉलरशिप ह्याच्या स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून चालवते आणि तिचं एक खास बात आहे की पूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये अप्रॉक्सिमेटली थाउजंड ऑफ स्कूल असतील. बदलापूरमध्ये काहीतरी जास्त स्कूल्स आहे. तर या सगळ्या स्कूलमध्ये मला एक टार्गेट दिलेलं आहे. त्या टार्गेटला चेस करणं हे माझं स्वप्न पण आहे आणि त्याच्यानंतर ते टार्गेट चेस केल्यावर तब्बल काहीतरी मी 10 ते 15 लोकांना तरी मी स्पेसच्या बद्दल सांगू शकतो, ही माझी आशा राहणार. वरतून स्पेस क्राफ्टला पण जॉईन करायला त्यांना म्हणजे मोटिवेट किंवा त्यांना रेकमेंड करणार की तुम्हाला स्पेस मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही त्या लाईन मध्ये व्यवस्थित जावं. त्यांना मार्गदर्शन, त्यांचे इंटरव्ह्यूज पण मी घेणार. त्याच्याबद्दल अजून मी खूप काय सांगणार, जे की माझ्याकडे नॉलेज आहे मी फक्त माझ्या आतमध्ये ना ठेवून बाकी दुनियाला आणि बाकी दुसरीकडे पसरवायचं काम करणार आहे. अर्थात बघा, 14 वर्षाचे जरी ज्युनियर आपल्या बदलापूरचे सायंटिस्ट असले तरी सुद्धा ध्येय खूप मोठं आहे, स्वप्न खूप मोठी आहे. आपण घडलोय आणि इतरही विद्यार्थ्यांनी घडावं, चिमुकल्यांनी घडावं, अंतराळाचा अभ्यास करावा आणि त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची अचिव्हमेंट करावी, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत ते सुद्धा अगदी लहान वयामध्येच आहेत. आणि आता ही जी स्कॉलरशिप जाहीर झालेली आहे ती त्यांच्या नावानंच जाहीर झालेली आहे. त्यामुळे स्पेस संदर्भात तुम्हाला आता कोणताही अभ्यास किंवा कशाही पद्धतीचा करायचा असेल तर तुम्हाला त्याचं मार्गदर्शन आणि पुढे तुम्हाला करिअर करायचं असेल, त्यामध्ये शोध लावायचा असेल, त्यासाठीच जे काही तुम्हाला शिक्षणासाठी लागणारी जी स्कॉलरशिप आहे ती आता यांच्या माध्यमातून आणि यांच्याच नावाने जी आहे ती मिळणार आहे. स्पेस क्रॅट ही संस्था आहे, जी संस्था आता ही स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना देणार आहे. ठाणे जिल्ह्याची निवड खरं तर सोहम यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ही निवड करत असताना शेकडो विद्यार्थी यापुढे त्यांच्या माध्यमातून घडवले जाणार आहेत. आपण पुन्हा एकदा सोहम यांच्याकडे येणारच आहोत, पण त्यांच्या आजी आपल्या सोबत असतील. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात की त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत. त्या गावाहून आलेल्या आहेत थेट आपल्या नातवाची जी काही ही अचिव्हमेंट आहे त्यासाठी. काही दिवसांपूर्वी ज्यावेळी 15 ऑगस्ट पार पडला त्यावेळी आपण पाहिलं की सोहमला नगराध्यक्ष, मुख्याधिकारी या सगळ्यांनीच गौरविलं आहे आणि म्हणजे शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या चिमुकल्याकडून. सो आपण आजींच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. कसं वाटतंय नातवाची ही अचिव्हमेंट पाहून? नातवाबद्दल काय वाटतं मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. भयंकर आमच्या साळवे घराण्याचं तो नाव खूपच उज्ज्वल करेल अशी मी खूप इच्छा धरते, खूप सदिच्छा त्याला व्यक्त करते. त्याला खूप आशीर्वाद, यशवंत हो, कीर्तिवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो, भाग्यवंत, सतत त्याला हे माझे आशीर्वाद आहेत. आणि माझ्या साळवे घराण्याचं त्यांनी फारच नाव उच्च केलेले आहे. आणि मला विशेष म्हणजे त्यांच्या या कार्याला ज्या ज्या शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहित केलं त्यांचे मात्र मी शतशः आभार मानते. अरे वा, अरे वा, शतशः आभार मानते. सोहम मेरा राज दुलारा, तुझे सूरज कहूया चंदा, तुझे दीप कहूया तारा, जग में मेरा बोला बोला. जग में मेरा राज करेगा, दुनिया मेरा राज दुलारा.
बघा, आजीचं आणि हे नातवाचं प्रेम आहे, आपण बघत असाल हे आनंद, आजीला हा आनंद, आजीला हा अभिमान आपण बघतोय आपल्या नातवावर झालेला आहे. अचिव्हमेंट आपण बघत असाल सोहमची, तर बरीच अचिव्हमेंट आहे, म्हणजे ज्याचा आपण विचारही नाही करू शकणार. अचिव्हमेंट मी तर म्हणेन की जे वय असतं बदलापूरकरांनो पुस्तकं वाचण्याचं, पण त्या वयात सोहम यांच्या माध्यमातून पुस्तकं लिहिण्यात आलेली आहेत. एक दोन नाही, तीन ही पुस्तकं आपण पाहतोय. आजींच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण की नातवाची ही अचिव्हमेंटच एवढी मोठी आहे की शब्दात व्यक्त करणं, त्यामुळे आजींनी शब्दात व्यक्त करण्यापेक्षा गाण्याने व्यक्त केलेलं आहे. आणि ती अचिव्हमेंट बघतोय आपण की ही तीन पुस्तकं जी आहेत ती सोहम यांच्या माध्यमातून या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहेत. सो ही तीन पुस्तकं आहेत सोहम यांनी लिहिलेली. अं, आता जाता जाता काय बदलापूरकरांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून, की बऱ्याचदा असं असतं की आता मी पाहिलं तुमचे आई वडील सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहेत, तुम्हाला नेहमी पॉझिटिव्हली सपोर्ट करणं आणि सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी पालकांच्या माध्यमातून हवा तेवढा सपोर्ट, पाठिंबा मिळत नाही विद्यार्थ्यांना, आणि जी स्वप्न असतात त्या स्वप्नांपासून ती विद्यार्थी लांब राहतात. तुमचं काय सांगणं आहे याबद्दल? तर ह्याच्यामध्ये मी एवढंच बोलणार, जसं की पहिलं पण बोललेलो आहे, मी माझ्या आतमधले जे नॉलेज आहे ते मी सगळ्यांकडे पाठवणार किंवा सगळ्यांमध्ये स्प्रेड करणार आहे. जसं की ही माझी तिन्ही पुस्तकं आहेत, द ट्रॅव्हलर ऑफ द मल्टिवर्स, द माइटी ऑफ इंडिया आणि द मिस्ट्रीज ऑफ द युनिवर्स. ही पुस्तक 15 ऑगस्ट मध्ये लॉन्च झालेले इंडिपेंडन्स डे ला. हे माझे तिन्ही पुस्तकं आहे. ह्याच्यामध्ये मी एवढंच बोलणार बदलापूरकरांना आणि माझ्या ठाणे डिस्ट्रिक्टवाल्यांना, की तुमच्यामध्ये जेवढी पण उत्सुकता आहे खगोलाच्या बद्दल, जे माझ्या वयाचे आहे, जे स्कूल आणि कॉलेजेस मध्ये आहे, ते प्लीज मला अप्रोच करा. त्यांना मी व्यवस्थित मार्गदर्शन आणि स्पेस क्राफ्ट कडून जेवढी मदत, जसं की मला भेटलेलं प्रवीण सरांकडून, युवराज सरांकडून जेवढं पण मला सपोर्ट भेटलेलं आहे त्यांना पण भेटेल. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. तर आपण पाहतोय ज्या वयामध्ये आपण जमिनीवर उभं राहून अंतराळ पाहत असतो, ज्या वयामध्ये आपण पुस्तकं वाचत असतो, त्या वयातच बदलापूरचे ज्युनियर सायंटिस्ट आहेत, त्यांनी थेट उपग्रहाचा शोध लावलाय, त्यांनी थेट पुस्तकं लिहिली आहेत. हे मी खूप कमी अचिव्हमेंट त्यांची सांगते, कारण की त्यांचे अचिव्हमेंट सांगायला गेलो तर माझ्या मते भरपूर तास कमी पडतील, आणि अगदी एवढ्या लहान वयांमध्ये आता ते लेक्चर्स सुद्धा घेत आहेत. सो फक्त ज्ञान घेत नाहीये ते त्यांच्या गुरूंकडून, तर ज्ञान देण्याचं सुद्धा काम त्यांच्या माध्यमातून होतंय. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कोणाला इच्छा असेल तुमच्या शाळेसोबत तुम्ही संपर्क साधू शकता. तुमची कोणती शाळा असेल, कोणत्या शाळा? माझी शाळा पोद्दार ब्राउन इंटरनॅशनल स्कूल आहे. याच संकुलात मी राहतो. तर ही स्कूल मला सपोर्ट पण करते, जसे की सायन्स एक्झिबिशन असेल, जे आउटर स्टेम टाईपचे जे कॉम्पिटिशन असतात त्याला ते मला पाठवतात. वरतून मी स्कूलचा पण आभार व्यक्त करेल त्यांच्या टीचर्सचा, की ते जेवढे पण अभ्यास आहे ते माझं शेड्यूल किंवा माझं जे टाइम मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये पण ते माझं सहकार्य करतात. अर्थात. तर तुम्हाला आपल्या बदलापूरच्या ज्युनियर सायंटिस्ट यांची ही आतापर्यंतची अचिव्हमेंट कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.